जय महाराष्ट्र. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तयार करतोय. जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग आपल्याला मार्गदर्शन करतच आहे. मी इतका तज्ञ नाही, पण जे वाचलं अनुभवलं ते आपल्याला शेअर करतोय. कापूस लागवड करताना आपण कडधान्याची आंतरपीक म्हणून लागवड करा ही कळकळीची विनंती करतो. कृषी विभागाची भेट घेऊन त्यांना विनंती केली असता त्यांनी पीक प्रात्यक्षिकाच्या अंतर्गत बियाणं उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं. 1-2 किलो बियाणं फक्त लागेल. पण लक्षात घ्या, हवेतला 78% नत्र जमिनीत आणायचं असेल तर तूर, उडीद, मूग यासारख्या द्विदल धान्य एका प्रकारे नायट्रोजन फिक्सेशन करून मुळांच्या वर येणाऱ्या गाठी म्हणजेच हवेतला नत्र जमिनीत आणून छोटासा युरियाचा कारखाना तयार करून पैसे वाचवण्याचं पहिलं पाऊल आपण त्या ठिकाणी टाकतो. 1. नंबर 2, की ज्या पद्धतीने जेवायला बसल्यावर आवडत्या पदार्थाकडे आपला हात जातो त्या पद्धतीने मावा सारखा जो रोग आहे त्याला चवळी आवडतो, तो चवळीवर जातो आणि आपलं